तर मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 5 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की ईश्वरी अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करते. ईश्वरी अर्णवसाठी स्पेशल नाश्ता बनवून आणते. अर्णव म्हणतो, तुझी ही सगळी नाटकं बंद कर. तू काहीही केलंस ना तरी आकाश नम्रता यांचं लग्न होणार नाही. मी ते होऊच देणार नाही. ईश्वरी विचार करते की काय करायचं, अर्णवला कसं कन्व्हिन्स करायचं. तर इथे नम्रता आईला आकाश आणि तिच्या प्रेमाबद्दल सांगते. पार्टीमध्ये जे काही झालं ते सांगते. नम्रताला आकाशचा फोन येतो. आई मोठ्याने ओरडते आणि म्हणते, आधी तो फोन बंद कर. हे जे काही आहे ना ते तू स्वतःहून ओढवून घेतलेस. आता तुला सगळं भोगावं लागणार. आई तिथून निघून जाते. नम्रता रडत बसलेली असते. या सगळ्यातून काय मार्ग निघेल याचा ती विचार करते. नम्रता मनात म्हणते, हे सगळं होते ते ईश्वरीमुळे होते. ईश्वरीला माझं चांगलं झालेलं बघवलं जात नाही ना म्हणून. नम्रता ईश्वरीबद्दलच गैरसमज करून घेते. तर इथे ईश्वरी पुन्हा पुन्हा अर्णवला समजवायचा प्रयत्न करते, त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते. अर्णव काही ऐकून घेत नाही, निघून जातो. ईश्वरी म्हणते, सर अहो प्रेम काय असतं हे तुम्हाला कधी कळणार आहे. पण काहीही झालं तरी खऱ्या प्रेमासाठी मी लढत राहणार. नम्रता आणि आकाश भाऊजी यांना तुम्हाला समजून घ्यावंच लागेल. मी त्यांच्यासोबत आहे, त्यांचं लग्न मी लावून देईन. आता ईश्वरी आकाश नम्रता यांचं लग्न कसं लावून देते आणि पोलिसांना जी डेड बॉडी सापडली आहे ती नेमकी कोणाची असेल, या सगळ्याशी ईश्वरी आणि अर्णव यांचा काही संबंध असेल का हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की ईश्वरी अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करते. आकाश नम्रता यांचं जीवापाड प्रेम आहे हे सांगण्याचा प्रयत्न करते. पण अर्णव गैरसमज करून घेतो आणि तो म्हणतो, मला माहिती आहे हा तुझा आणि तुझ्या आईचा प्लॅन आहे माझ्या घराला उद्ध्वस्त करण्याचा. पण मी हे होऊ देणार नाही. काहीही झालं तरी आकाश नम्रता यांचं लग्न होणार नाही. अर्णव तिथून निघून जातो. ईश्वरी बाहेर येते तर बाहेर नम्रता रागावून निघून गेलेली असते आणि आकाशही ईश्वरीकडे बघून तोंड वाकडं करतो आणि आत जातो. ईश्वरी बाहेरच रडत बसलेली असते आणि राकेश तिथे येतो. राकेश ईश्वरीला म्हणतो, माझी इंदोरी जलेबी हा ज्यूस घे ना. अगं तुझी ही अवस्था मला बघवली जात नाही आहे. बघ ना गं, तुझा चेहरा किती पडला आहे. पण मला कळलं आहे तुझा सगळा प्लॅन. तुझ्या पाठोपाठ तुझ्या बहिणीला सुद्धा या घरात घुसवायची तयारी होती ना तुझी. बिच्चारी ईश्वरी. पण त्या मामीने तुझ्या स्वप्नांवरती बॉम्ब टाकला. आता काय करणार गं तू. अगं ईश्वरी, तू मला हे सगळं आधीच सांगायला हवं होतं. मी तुझी मदत केली असती आणि त्या बदल्यात. ईश्वरी राकेशकडे रागाने बघते. राकेश म्हणतो, अगं रागाने बघू नकोस, त्रास होतो मला. हो, मला एक सांग, तर अर्णव तुझी एक इच्छा पूर्ण करणार होता ना, केली का. काय झालं गं त्याचं. त्या सगळ्या गोष्टी हवेत विरल्या ना. अगं ईश्वरी, मी सांगतो ना तुला, तो अर्णव तसाच आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. तू माझ्याकडे ये, मी तुझी सगळी स्वप्न सगळ्या इच्छा पूर्ण करतो. अगं मी कोण आहे. मी या घरचा जावई आहे. माझी इमेज मी अजूनही सांभाळून ठेवली आहे. मी एक शब्द टाकला ना की आकाश आणि मेघना यांचं लग्नच होणार नाही. ईश्वरी तो ज्यूस घेते आणि खाली फेकून देते. राकेश म्हणतो, काय ज्यूस खाली फेकला. यावेळेस तोंडावर नाही फेकला. अगं मी पूर्ण तयारीत आलो होतो. ईश्वरी म्हणते, हे राकेश, तुला जेवढं माजायचं आहे ना तेवढं माजून घे. तुझा चेहरा आता अर्णव सर बिघडवतील. तुझा शेवट जवळ आलाय. अर्णव सर तुझी सगळी पापं उकरून काढतील. ईश्वरी निघून जाते. राकेश म्हणतो, एवढं सोपं नाही आहे. भल्या भल्यांना जमत नाही माझी पापं उकरून काढायला. तर इथे पोलीस हवालदार एका ठिकाणी खड्डा खणतात आणि त्या खड्ड्यातून एक बॅग बाहेर काढतात. ती बॅग उघडल्यावर पोलिसांना कळतं की एका बाईला कोणाला तरी मारून टाकले. 8-10 महिने झाले त्या बाईला मारून. ते जरा बॅगमध्ये शोधाशोध करतात आणि त्यांना एक आय कार्ड सापडतं. त्याच्यावर सात्विक फॅशन असं लिहिलेलं असतं. तर इथे अर्णवच्या घरी पार्टी संपलेली असते. सदावर्ते आणि अर्णवच्या घरचे सगळे गप्पा मारत असतात. सदावर्ते विचारतात, आकाश कुठे गेलाय. मगाशी हातात हात दिलं तेव्हापासून तो दिसत नाही आहे. वल्लरी म्हणते, अहो अमेरिकेवरून क्लायंटचा फोन आलाय ना, तोच घ्यायला गेलाय. आणि काय ना, शेवटी त्याला सुखद धक्का बसलाय ना, लाजत असेल तो आणि आपल्या मित्रांना वगैरे फोन करून सांगत असेल याबद्दल. येईल तो थोड्या वेळाने. वल्लरी साखरपुड्याची खूप घाई करते. वल्लरी म्हणते, आपण एक काम करू ना,
परवाच साखरपुडा उरकून घेऊ. सगळ्यांना डाऊट येतो की वल्लरी इतकी का घाई करतीये. सदावर्ते म्हणतात, आमची एकुलती एक मुलगी आहे, त्यामुळे आम्हाला साखरपुडा एकदम धूमधडाक्यात करायचा आहे आणि लग्नसुद्धा. वल्लरी म्हणते, आमचा सुद्धा एकुलता एक मुलगा आहे, पण कसं आहे ना, आपण साखरपुडा घरच्या घरी उरकू आणि लग्न थाटामाटात करू, ग्रँड करू एकदम. परवाच साखरपुडा उरकू. सदावर्ते विचारतात, परवा? अहो परवा पण खूप घाई होईल, आम्हाला तयारी करायला वेळ मिळणार नाही. अर्णव आकाशच्या साखरपुड्याची सगळी जबाबदारी स्वतः घेतो. सदावर्ते म्हणतात, चालेल, मग परवाच साखरपुडा करू. सदावर्ते तिथून निघून जातात. सगळे थोड्या वेळाने गप्पा मारत बसलेले असतात आणि आकाश इथे येतो. आकाश म्हणतो, मॉम, मला महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. ही कुठली पद्धत आहे गं लग्न ठरवण्याची? मला काही आयडिया न देता तू असं कसं लग्न ठरवू शकतेस? वल्लरी म्हणते, काय वाईट आहे त्या मुलीमध्ये? दिसायला चांगली आहे, उच्च शिक्षित आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्टेटसला शोभणारी आहे. आकाश म्हणतो, मॉम, मी मेघनासोबत लग्न करणार नाही, कारण माझं नम्रतावरती प्रेम आहे. सगळ्यांना एकदम धक्का बसतो. अंजली विचारते, तुझं नम्रतावर प्रेम आहे आणि नम्रताचं? ईश्वरी म्हणते, हो, नमुताईचं सुद्धा आकाश भाऊजींवर खूप प्रेम आहे. आजी म्हणतात, पण ईश्वरी, हे सगळं आधी सांगायला हवं होतं ना. अगं आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, आम्ही काय नम्रताला सुद्धा स्वीकारू, पण कसं आहे ना, आधी हे साखरपुड्याची बोलणी झाली नसती. वल्लरी म्हणते, मला नम्रता नाही आवडत, मला ती नकोय माझी सून म्हणून. मला मेघनाच हवी आहे, मी ठरवलंय तेच होणार आता. ईश्वरी म्हणते, पण मामी, आकाश भाऊजींचं प्रेम आहे ना, आणि नमुताईचं सुद्धा. वल्लरी ओरडते. वल्लरी म्हणते, ए, तू तर यामध्ये पडूच नकोस. मला माहिती ना तू हे सगळं का करते. तुझ्या बहिणीला तुला या घरात घुसवायचं आहे ना, म्हणून सगळं चालू आहे तुझं. पण मला सून जशी हवी आहे तशीच मी या घरात आणणार. तुझी मनमानी अजिबात चालू देणार नाही. तुझं हे सगळं काय चालू आहे ना, ते मला पण कळतं, मी इतकी मूर्ख नाही आहे. ईश्वरी म्हणते, मामी, अहो मला सकाळीच कळलेलं आहे, मी माझ्या बहिणीला काही सांगितलं नाही आहे. आजी म्हणतात, ईश्वरी, तुला माहिती होतं तर तू आधीच का सांगितलं नाही गं? तू एवढा वेळ शांत का बसलीस? वल्लरी म्हणते, हिचा प्लॅन आहे तो, नवीन प्लॅन. आधी पण एक प्लॅन करून झालाय. सगळे विचारतात, कसला प्लॅन म्हणजे? वल्लरी म्हणते, अंजलीचा ॲक्सिडेंट झाला ना, ते हिने घडवून आणलं होतं, मी तर ठामपणे सांगू शकते. अर्णव मोठ्याने ओरडतो. अर्णव म्हणतो, स्टॉप इट मामी, काहीही आरोप करू नको. माझी पूर्ण खात्री आहे ती असं करूच शकत नाही, तिने केलेलंच नाही आहे. आणि जरा विचार करून बोल, तिच्यावर कसलेही आरोप करू नको. आजी म्हणतात, ईश्वरी, अगं तुला हे सगळं आधी माहिती होतं तर तू सांगायला हवं होतं ना. ईश्वरी म्हणते, आजी, मी सगळं सांगणार होते. मला अंजलीताई म्हणाल्या ना, एक गोष्ट माग, मी हेच मागणार होते. पण मामीने अचानक माईक हातातून घेतला आणि त्यांनी अनाऊन्स करून टाकलं की मेघना आणि आकाश भाऊजी यांचा साखरपुडा होणार. आजी म्हणतात, आधी सांगितलं असतं तर साखरपुडा कॅन्सल करायची वेळ आली नसती, पण ठीक आहे, करू आपण. वल्लरी ओरडते. वल्लरी म्हणते, नाही, हा साखरपुडा कॅन्सल होणार नाही आणि नम्रता माझ्या घरची सून होणार नाही. मी आता बघतेच ना, आकाशचं लग्न माझ्या मनाने कसं लागत नाही ते. वल्लरी आत निघून जाते. आकाश तिला समजावायला तिच्या मागे जातो. थोड्या वेळाने अर्णव, ईश्वरी रूममध्ये येतात. ईश्वरी पुन्हा एकदा आकाश नम्रता यांचा विषय काढते. अर्णव ओरडतो आणि हा विषय नको म्हणून सांगतो. ईश्वरी म्हणते, सर, मला एक सांगा, मगाशी मामी जेव्हा आरोप करत होत्या तेव्हा तुम्ही का ओरडलात? तुम्हाला माझं म्हणणं पटत नाही ना, मग का बोललात? अर्णव म्हणतो, आकाश नम्रता यांचं लग्न आणि हे मी ओरडलो ते याचा काहीही संबंध नाही आहे. मला माहिती होतं हे सगळं राकेशने केलं ॲक्सिडेंट, म्हणून मी बाजू घेऊन बोललो. आणि हे बघ, मी आकाश नम्रता यांचं लग्न होऊच देणार नाही. अर्णव निघून जातो. ईश्वरी विचार करत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.